आता मी कोणाकडे पाहायचं, कोणाला आई म्हणून हाक मारायचे सांग ना ग आई. आई म्हणून कोणास हाक मारू. आई, आता मी धावत धावत जाऊन कोणाच्या मांडीवर बसणार. आई, ये ना म्हणून पुन्हा 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 नारदजी आपल्या आईला विनंती करू लागले. आई, उठ ना, मला जेवायला दे. आई, माझ्याशी बोल ना. प्रेताच्या भोवताली बसून नारदजी धाय मोकलून रडतात आणि म्हणतायत काय, ये नाग आई, घे नाग आई, मला झोप येत नाही, मला झोप येत नाही आई, मला झोप येत नाही. हे आई, ये आई. आणि म्हणून आठवणीने व्याकुळ झाले. सांग ना गाई, आता मी कोणाकडे जाऊ, कोणाकडे हाक मारू. कारण जोपर्यंत आयुष्यात आई आहे तोपर्यंत प्रेमाचा साठा आहे, तोपर्यंत प्रेम आहे, तोपर्यंत तुमची काळजी आहे. आईच्या नंतर या जगामध्ये तेवढी काळजी घेणारं, तेवढं प्रेम करणारं कोणीही नसतं बाबांनो. म्हणून आई ही आईच असते. एका कवीनं गोड वर्णन केलंय. ते म्हणतात, आई म्हणजे कशाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे महाराज. आई काट्या कुपाट्यात हिंडते, पण आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता प्रयत्न करते. आणि म्हणून त्या कवीने गोड वर्णन केलंय, देव जर मला भेटला आणि त्याने जर मला प्रार्थना केली, मागा काय मागायचंय, तर मी माझ्या देवाकडे तेच मागेल, काय, माझी आई मागितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो कवी म्हणतो, कशी आहे माझी आई, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई माझी. नारदजी आईच्या बाबतीत कळवळा करतायत, ओरडतायत, किंचाळतायत. आई, आज तू माझ्या जीवनातून निघून गेलीस, आणि मग आता मी जावं कोणाकडे. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. आई, जेव्हा मी शाळेतून घरी यायचो तेव्हा मला शोधत शोधत तू फिरायचीस, पण आज आई आई म्हणण्याकरता कोणी राहिलेलं नाहीये. आणि गल्लो गल्ली फिरणारी माझी आई मला आज दिसणार नाही. म्हणून माय मावले हो, जोपर्यंत तुमच्या माहेरातली माय जिवंत आहे ना, तोपर्यंतच तुमच्या करता माहेर आहे. ज्या दिवशी तुमच्या माहेरातली माय मेली, समजायचं त्या दिवशी तुमच्या माहेरातले दरवाजे तुमच्या करता कायमचे बंद झाले. ज्या दिवशी माहेरात माय नसेल, त्या दिवशी माहेरातल्या शब्दामध्ये बदल झालेला असेल. जेव्हा तुम्ही माहेरात याल तेव्हा पहिली माय तुमचं स्वागत करणारी असते. जेव्हा माय नसते तेव्हा तुम्ही या किंवा नका येऊ, याच्याशी कोणालाही घेणं देणं नसतं. माहेरातली माय मेली की माहेराहून येणाऱ्या साडीच्या सुतात सुद्धा बदल झालेला असतो. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत भारी सुतातली साडी आहे. ज्या दिवशी माय गेली ना, त्या दिवशी तुमच्या सुतात बदल असेल. माहेरातली माय गेली त्या दिवसाच्या नंतर माहेर ओढून तुम्ही जी पिशवी नेता ना, त्या पिशवीत सुद्धा बदल झालेला असेल.
माहेरात माय आहे तोपर्यंत माईसारखी पिशवी भरून देणारी व्यक्ती पुन्हा तुमच्या माहेरात कधीच जन्माला येणार नाही. म्हणून जोपर्यंत माय आहे तोपर्यंतच हे जग आहे. अरे बाबांनो, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंतच आहेत. बाकी जगात सगळं तुम्हाला भेटेल, पण माय आणि बाप पुन्हा कधीच भेटणार नाहीत, हे लक्षात. लेकुराचे हिता राजे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. कसल्याही स्वार्थाविना जी प्रेम करते तिला माय म्हणतात. आणि म्हणून ज्यांना आहे त्यांनी नक्की जपा, शेवटी माय असते. दररोज आम्ही कथेवरून कीर्तनाहून घरी कधी जाताना मला कुठं कीर्तन असलं की 1 वाजता 2 वाजता 3 वाजतात, हे माझा रोजचा अनुभव आहे. पण पहिल्या शब्दाला गेट उघडत असेल तर ती आई असते. जर गेट नाही उघडला तर मग गाडीतच झोपायची वेळ आहे बाहेर. पण ती आई असते की ती पहिल्या शब्दात आई गेट उघडायला येते. म्हणून माय ती माय आहे. माईसारखं प्रेम या जगात दुसरं कोणी करू शकत नाही. ती तुमच्या करता स्वतःचा देह त्यागते, स्वतः कष्ट घेते, मेहनत घेते, अपार कष्ट करून आपल्या बाळाला ती वाढवत असते. आपल्या कथेची वेळ होत आली आहे. म्हणून ज्यांना आई वडील आहेत त्यांनी माता पित्यांना नक्की जपा. नारदजी रडतायत, शेवटी